तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. म्हणून तुम्हाला समजलंच असेल की म्हणून आजचा थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकवरती आजचा व्हिडिओ आपण केलेला भावनो. तर आज आपण केलेलं भावनो दहीहंडी उत्सव निमित्त आपण काय केलेलं आहे, ग्रुप बॅनर डिझाईन केलेले भावनो. फुल टू एडिटेबल फोटोशॉपमध्ये आपण डिझाईन करतोय भावनो, लक्षात ठेवा. PST फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे, ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला 3 स्टेपमध्ये पासवर्ड टाकून फाईल अनझिप करून घ्यायचे भावनो आणि ॲड करायची तुमच्या फोटोशॉपमध्ये. कोणत्याही व्हर्जनमध्ये भावनो ओपन होते, लक्षात ठेवा. ओके, तुम्ही मोबाईलमध्ये फोटोपे ॲप्लिकेशन जर माहीत नसेल माहीत तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता की फोटोशॉपच्या PST फाईल मोबाईलमध्ये कशा यूज करायचं. जर हे तुम्ही सर्च केलं तर तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशनचं नाव येईल, त्याचं नाव भावनो फोटोपिया. सेम फोटोपिया फोटोशॉपसारखंच भावनो व्हर्जन आहे, फक्त त्याला अँड्रॉइड व्हर्जनमध्ये केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि फोटोशॉप PC व्हर्जन आहे. तर भावनो त्याच्यामध्ये जी आपण डिझाईन करणार आहे ती तुम्ही मोबाईलमध्ये पण ओपन करू शकता, फक्त तुम्हाला लोडिंगला जास्त टाईम घेणार आहे. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला आपलं भावनो. तर आज आपण दहीहंडी निमित्त आपण काय करतो भावनो, एक बॅनर डिझाईन केलेली आहे, त्याची साईज दाखवून देतो तुम्हाला आपण काय घेतलेली आहे. ओके, ग्रुप बॅनर तुम्ही डिझाईन करू शकता फुल टू तुमच्या मोबाईलमध्ये व PCमध्ये, लक्षात ठेवा. ओके, PST फाईलवरती ऑलरेडी व्हिडिओ येतील भावनो, लक्षात ठेवा लवकरच. ओके, त्यासाठी आपल्या PST फाईलला भावनो लवकर फॉलो करून ठेवा व आपल्या बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ टाकीन त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल व तुम्ही लवकरात लवकर येऊन भावनो आपले जे डिझाईन असणार आहेत ते तुम्ही चेक करून डाउनलोड करू शकता मटेरियल. ओके, इंचेसमध्ये साईज बघू शकता 11.667. जसं आहे तसे ठेवायचे भावनो, तुम्ही कमी पण करू शकता, तुमची बॅनरची साईज कमी होऊन जाईल. ओके, रेझोल्युशन 300 आणि हाईट ठेवलेली आहे 7 इंचेस. लक्षात ठेवा, इथे इंचेस ठेवा. जर तुम्ही पिक्सल ठेवले ना भावनो, पूर्ण पिक्सल जर फाटून जातील, लक्षात ठेवा. जर पिक्सल ठेवले तर 3000 पिक्सल, 4000 पिक्सल, 7000 पिक्सल असे 1000मध्ये पिक्सल ठेवायचे, लक्षात ठेवा. ओके, ओके करूया. ओके केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला मी बॅकग्राऊंडवरच 1 मिनिटाचं पूर्ण बॅकग्राऊंडवर सर्व साईज वगैरे सांगत असतो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंड एक येतो भावनो, डिफॉल्ट बघत असेल. इथून तुम्हाला नाव दिले आहे दहीहंडी उत्सव ग्रुप बॅनर डिझाईन PST फाईल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंड आपले एकदम कडक नाथखुल असे बॅकग्राऊंड तुम्हाला कुठेच भेटणार नाही भावनो, आपण असे बॅकग्राऊंड क्रिएट करत असतो. तुमच्यासमोर फोटोशॉपमध्ये तुम्हाला दिसते भावनो एक लेअर ओपन आहे. लेअरमध्ये त्या लेअरला काय नाव दिलेलं आहे आपण, BG बोलले तर भावनो बॅकग्राऊंड. ओके, लक्षात ठेवा बॅकग्राऊंड आपण डिझाईन केलेलं आहे. याच्यामध्ये भावनो 3 ते 4 असे सर्व काय केले आहेत आपण, एक जसं की इमेज घेऊन त्यांना आपण सर्व ब्राईटनेस व कॉन्ट्रास्ट जे असते, ओके, ते सर्व मायनस करून व अपग्रेड करून त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, इथे जो सर्व नॉर्मलचा इफेक्ट आहे, जर त्याच्यावरती क्लिक केला तर इथे बघू शकता इथे सर्व जे इफेक्ट आहेत ओव्हरले, तुम्हाला इथे लाईटनचा इफेक्ट आहे, डार्कनचा इफेक्ट, ओव्हरले, हे जर इफेक्टचा तुम्ही वापर केला तुम्ही एकदम हमखास एकदम बॅकग्राऊंड डिझाईन करू शकता माझ्यासारखे भावनो, एकदम क्रिएटिव्ह. ओके, हे झालं भावनो बॅकग्राऊंडबद्दल. आता पुढे सांगतो भावनो, बघू शकता पुढे आपण स्टार्ट करणार आहे आता स्टार्टिंगला. तर भावनो हे जे तुम्हाला लेफ्ट साईडला खाली दिसते, ओके, हे आपण काय करतो भावनो, शुभेच्छुकांसाठी जी पट्टी असणार आहे भावनो ते आपण डिझाईन केले. जर तुम्हाला डिझाईन पाहायची असेल कशी आहे भावनो, डायरेक्ट बॅकग्राऊंडला येऊन जा भाऊ. ओके, पहिला पासवर्ड भावनो 95. ओके, त्याच्यानंतर पुढे येते भावनो, पुढे बघू शकता. ओके, इथे काय केलेलं आपण, हे सर्व काय असणार आहे, ही बघू शकता पिकॉक आहे भावनो, मोर तुम्हाला दिसत असेल. त्या मोराची पेन जी आपण काय केलेलं आहे, ॲडिट केलेली आहे, प्लस त्याच्यामध्ये सर्व क्रॉप वगैरे इरेज मारलेले आहे. तुम्हाला भावनो पूर्ण डिझाईनबद्दल मी सर्व माहिती मराठीमध्ये तुमच्या भाषेमध्ये समजावून सांगत असतो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपले श्रीकृष्ण तुम्हाला इथे दिसून येतील. मी ह्यांची PNG भावनो तुम्हाला ऑलरेडी आधीच एक PST फाईल आली, जाऊन तुम्ही चेक करू शकता. नसेल पाहिली ज्यांनी बघून घ्या, त्यामध्ये सेम PNG फाईल मी यूज केलेली आहे. तुम्ही ही PNG फाईल डाउनलोड करू शकता या PST फाईलमध्ये, लक्षात ठेवा. फुल HD क्वालिटीमध्ये जर तुम्हाला अशी PNG पाहिजे असेल तर भावनो ही कुठून डाउनलोड केलेलं आहे, पिंटरेस्ट नावाचं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला भावनो जर सर्च कन्सोल तुम्हाला माहीत असेल तर भावनो गुगलला जायचं, सर्च बार बाजूला तुम्हाला दिसत असेल, त्यामध्ये हे जर इमेज तुम्ही सर्च केले तुम्हाला पिंटरेस्टमध्ये साईट डायरेक्ट घेऊन जाईल भावनो, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे गेल्याच्यानंतर भावनो तुम्हाला त्याच्या रिलेटिव्ह असे बरेच सारे तुम्हाला काय भेटणार आहे, ते सर्व श्रीकृष्ण यांचे खतरनाक PNGs नाही भेटणार भावनो, इमेजेस भेटतील. ते इमेजेसला तुम्हाला PNGमध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे, म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह सर्व एकदम क्वालिटीमध्ये तुम्हाला रिमूव्ह करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, याचा स्क्रीनशॉट किंवा तुम्ही जे डिझाईन तुम्हाला दिसते त्याचे स्क्रीनशॉट काढून किंवा डाउनलोड करून अपलोड करायचं आहे गुगलला अपलोड केल्याच्यानंतर त्यांच्या रिलेटिव्ह फोटोज येऊन जातील पिंटरेस्ट या ॲप्लिकेशनवरती, लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला मी सर्व सोर्स दाखवून सांगून देतो की कुठून मी डाउनलोड करतो. ओके, एवढं कोणच तुम्हाला सांगणार नाही, डायरेक्ट जसं आहे ते डायरेक्ट तुम्हाला PST फाईल देऊन टाकतील आणि घ्या आणि करा डिझाईन असं म्हणतील भावनो. ओके, पण असं नाही, तुम्हाला मी सर्व सांगतो की भावनो कुठून आपण मटेरियल डाउनलोड करत असतो. ओके,
भावने बॅकग्राऊंडच्या नंतर इथे बघू शकता एक आपण काय केलं व्हाईटचा स्मोकचा इफेक्ट मारलेला आहे. स्मोकचा ब्रशचा इफेक्ट आहे भावनो. तुम्हाला ब्रश पण मी देणार आहे, त्यासाठी नक्कीच थांबून राहा. कारण की भावनो ऑलरेडी आता बरेच सण आलेले आहेत, त्यामुळे आपण डिझाईन चालू करतो भावनो. ओके, त्यामुळे मध्येच व्हिडिओ करायला भेटत नाही भावनो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे आपण काय केलेलं आहे, परत सेम मोर आहे भावनो. जो हा मोर तुम्हाला राईट साईडला दिसतोय त्याची लेफ्ट साईडला कॉपी केलेली आहे. तो भावनो आता तुम्ही म्हणाल तू जाम बोलायला लागला भावनो. ओके, तर भावनो जर तुम्हाला मी बोलून सांगतोय तर समजत नसेल तर नक्कीच कमेंटवरून सांगा की बोलू नको म्हणून. ओके, तर मी भावनो बोलणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आपण काय लिहिलं आहे दहीहंडी. दहीहंडी हा फॉन्ट आहे भावनो इन्फिनिटी 22 नंबरचा फॉन्ट आहे. तो तुम्हाला ॲडिट करता येणार नाही आहे. मी त्याला भावनो काय केलेलं आहे, सिम्पली मर्ज केलेलं आहे. मर्ज म्हणून मर्ज म्हणजे तुम्हाला सांगून देतो भावनो, पूर्ण एक आपण त्याची PNG केलेली आहे, ते दिसत असेल. ओके, याला आपण नाव देऊया दहीहंडी. ओके, इथे बघू शकता मी टाईप केलं दहीहंडी. ओके, त्या लेअरला आपण नाव दिलेलं आहे. त्याला एक सिम्पल आपण काय केलं टेक्चर मारलेलं आहे. जर तुम्हाला टेक्चर पाहिजे असेल सिम्पल ह्याच्यावरती Ctrl+J करायचं. Ctrl+J केल्याच्यानंतर येऊन जाईल. दुसरा पासवर्ड भावनो 2525. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हा का असणार आहे JPG. हा JPG आपण काय केलेलं आहे सिम्पल तुम्हाला Ctrl+J मारून मी दाखवलेला आहे. ओके, Ctrl+Z केल्याच्या बॅकग्राऊंडला आलेला आहे भावनो, बघू शकता. याला लेअर कॉपी. ओके, हा जो असणार आहे भावनो तो काय असणार आहे, इथे बघू शकता आपण राईट क्लिक करायचं आणि याला क्लिपिंग मार्कचा ऑप्शन आहे, बघू शकता. तुम्ही कोणता पण इमेज इथे घेऊन या, त्या पोर्शनला तुम्हाला द्यायचं आहे भावनो, म्हणजे एखाद्या पोर्शनला अप्लाय करायचं आहे, त्याच्यावरती राईट क्लिक करून अप्लाय म्हणून टाकायचं. ओके, त्याच्यानंतर आपण खाली लिहिलं आहे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ओके, एवढं सर्व आपल्याला हे झालेलं आहे. सर्व आपण काय केलेलं आहे, जे सांगायचं भावनो ते सर्व सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण येणार क्रिएटिव्हिटीनुसार. आता क्रिएटिव्हिटी करण्यासाठी इथे बघू शकता हे आपण शायरी लिहिली आहे, तो पण फॉन्ट तुम्ही इथे बघू शकता सर्व मराठीमध्ये. इथे बघू शकता पूर्ण DG फॉन्ट आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता एक असणार आहे एक मोराचं पीस आपण तुम्हाला दिसत असेल. ओके, बघू शकता ते पण कुठून डाउनलोड केलेलं आहे, त्याची साईटचं नाव पण तुम्हाला इथे दिसतं. PNG विंग म्हणून भावनोवरून आपण काय केलेलं आहे हे डाउनलोड केलेलं आहे, फुल HD क्वालिटीमध्ये PNGमध्ये. ओके, सेम आहे भावनो. इथे बघू शकता तुम्हाला लेफ्ट साईडला पण दिसून येईल. त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली काय असणार आहेत भावनो, हे असणार आहेत आपले शुभेच्छुक. जे शुभेच्छुकांचं मी भावनो ग्रुप बॅनर डिझाईन केले आहे, ते ह्याच्यामध्ये 4 जण यूज होऊ शकतात. आता हे आपण काय केलेलं आहे पूर्ण यांची PNG करून ठेवलेली आहे. ते ही PNG आपण तुम्ही काय करायचे भावनो, हिला रिमूव्ह करून टाकायची. रिमूव्ह केल्याच्यानंतर इथे बघू शकता शुभेच्छुक खाली आणि त्यांचं जे नाव असणार आहे आपण लिहिलं आहे सर्व ग्राफिक डिझायनर व मित्रपरिवार. त्याच्यानंतर पुढे येतो. पुढे याच्यानंतर हे आता तुम्हाला दाखवतो मी जे हाईड केलेलं आहे भावनो, ते हाईडला काय करायचं आहे सिम्पल ओपन करून घ्यायचे आहेत. ओके, तर भावनो तिसरा पासवर्ड आहे 9292. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, हे जे तुम्हाला शेप दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे शुभेच्छुक असणार आहेत त्यांचे फोटो याच्यामध्ये क्लिपिंग मार्क्स करायचे आहेत भावनो. यांना काही रेक्टँगल आपण घेतलेले आहे, सेम सेम साईजचे आहेत, लक्षात ठेवा. सेम साईजला तुम्ही कलर वगैरे फिल करू शकता. बघू शकता मी सर्वांना सिलेक्ट करतो, एक सिलेक्ट करायचं राहिले. बघू शकता मी सर्वांना सिलेक्ट केले, व्हाईट कलर फिल करतो. बघू शकता याच्यामध्ये काय झालेलं आहे फिल झालेला आहे कलर. त्याच्यानंतर आपला जो लोगो असणार आहे तो पण तुम्ही ॲडिट करू शकता. बघू शकता मी तुम्हाला सर्व लोगोची ग्रुप फाईल याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर भावनो अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन डिझाईन्स शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर भावनो नक्कीच तुम्हाला आज दहीहंडी उत्सवानिमित्त भावनो जे काही बॅनर आपण डिझाईन केलेलं आहे त्याबद्दल जी माहिती सांगितलेली आहे भावनो ती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद.